10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. मी बंदरपाखाडी 11 आणि जे आर थॉमस या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, मदन देशमुख यांना लवकरात लवकर आपण भेटायचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं पहिल्या षटक घेऊन प्रज्योत अंबिरे, राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट हँड बॅटरसाठी अभिषेक आंगणे. नॉन स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय तो म्हणजेच इश्तियाक. वन डू स्ट्रायकर्स, एक नवीन संघ आपण पाहतोय. पहिला बॉल प्रज्योत अंबिरे, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल समर फुलर लेन टाकला होता. ऑन दी अप खेळायला गेले, ऑन द राईज, टाइम करू शकले नाही. चेंडू कव्हर पॉइंटला जोपर्यंत फील्ड करतोय, एका धावेने स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 1. काय जबरदस्त गोलंदाजी. काल 3 बॉलला 4. योगेश पेंडकर, आकाश चिंदारिया विकेटवर असताना दिनू कांबळे थोडे लेट आले. मगाशी देखील हरीश पंड्या सरांनी एक उल्लेख केला की दिनू कांबळेला थोडं प्रमोशन मिळणं गरजेचं होतं. बॅटिंग ऑर्डर थोडी चेंज झाली. या ठिकाणी सत्यम चौधरी, काय गोलंदाजी, खरोखरच सत्यम शिवम सुंदरम. शिखर देशपांडे सरांनी या अगोदर देखील त्यावेळेस त्यांनी 6 बॉलला 9 डिफेंड केले, त्यावेळी देखील कौतुक केलं होतं. फुलर लाईन कव्हरच्या वरून खेळायचं होतं, मात्र जो गॅप शोधला आहे, ज्या ठिकाणी खेळाडू पोहोचतो, 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावांसाठी फुल टॉस चेंडू होता. अक्षय पवार त्या ठिकाणी यस कव्हरला फिल्डिंग करत आहेत. एका बाजूला जीशान आहे मिडॉनला, एका बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये ओमकार देसाई आणि अक्षय निर्मल यांनी या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू सांगितलेला आहे की वेस्ट हाईट नाही, फ्रंट फूट चेक करायचं आहे. ज्या प्रकारे बॉलिंग करताना जो बॉल पिचिंग आपण पाहिलं प्रज्योत अंबिरे, आणि तेच या ठिकाणी पाहिलं जाते. त्यामुळे कॅमेरामॅन आपण पाहतोय, आमचे कॅमेरामॅन शाहरुख, रोहित, जाला, श्रेयस, हे सर्व कॅमेरामॅन ॲक्शनमध्ये. हर्ष इनेबियम देख रहे. आणि सर ज्या प्रकारे सुरुवात झाली, काल देखील आपण पाहिले 2 अपसेट 3 अपसेट. आज यावर्षी देखील आपण विक्रोलियनसारखा संघ, फेअर बॉल आहे. गेल्या वर्षी देखील आपला माणूस भूषण अनंत विचारे या संघामधून खेळताना आफताब याने 72 धावा केल्या होत्या. 79 धावा विक्रोलियन्स अगेन्स्ट चेस करत होते ते. आणि ज्या बॅटिंग स्टाईलने त्याने प्रभावित केलं होतं आफताब, मॅन फ्रॉम गोरेगाव. यावर्षी आपल्याला ते खेळाडू पाहायला मिळत नाही. पुढचा चेंडू प्रज्योत अंबिरे, लेफ्ट हँड बॅटरसाठी इश्तियाक, मिड ऑफच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स, खणखणीत चौकार. डीजे राहुल जोगाड़े के खिलाफ 30 रन बनाए थे. शानदार बल्लेबाजी की थी. इश्तियाक के पास काबिलियत क्षमता है, बेहतरीन बल्लेबाजी. ओवर द टॉप खेला गया ये शॉट, मिड ऑफ दायरे के अंदर उनके सिर के ऊपर से गेंद को खेला गया था. और इससे पहले वो कमाल की गेंदबाजी, शानदार प्रदर्शन सत्यम चौधरी का रहा है. इस ओवर की अगली गेंद ऑफ टप के बाहर गेंद खेलना चाहते थे, आंसर की तरफ गेंद चली गई. थर्ड मैन की तरफ पीछा कर रहे खिलाड़ी, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गया. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज, 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या फिलहाल 9 रन. राजू, बहुत महत्वपूर्ण ओवर है और प्रज्योत अंबिरे यॉर्कर के लिए जाने जाते हैं, अनुशासन के लिए जाने जाते हैं, लेकिन उसके खिलाफ इश्तियाक की बहुत ही शानदार बल्लेबाजी. नक्कीच मेरिट ऑफ द बॉल खेळतात, काही वेगळं करत नाही. काल विकी भोईर ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होता, मेरिट ऑफ द बॉल खेळले. आपण पाहिलं सुनीता स्मृती संघाचे अनिकेत पाटील असतील, प्रथमेश चव्हाण असतील, जोशी असतील, प्रितेश. स्लोवर वन, व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, आउट ऑफ द पार्क. षटकार, हाय अँड हँडसम, आणि नो बॉल आणि 7 धावा. की बेहतरीन बल्लेबाजी. इस बार गेंद को पुल किया गया था, बैकफुट पर बिल्कुल तैयार थे, शरीर का संतुलन बहुत अच्छा था, बैकली का पूरा इस्तेमाल किया गया और गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ पुल किया गया था. और उसके बाद में ये फ्रेड का इशारा किया गया अक्षय निर्मल द्वारा. आड़े बल्ले से खेलना चाहते थे, तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर. ये शॉट अच्छा नहीं था, मन बना के खेलना चाहते थे, थोड़ा ओवर एम्बिशियस शॉट था बल्लेबाज इश्तियाक का. स्कोर जो है ना राजू, इस वक्त 16 पर रुका हुआ. धाव संख्या 16 आहे. बघा पहिले 2 ते 3 बॉल आपण पाहिले तर ज्या प्रकारे कव्हरला आपण पाहिला, त्यानंतर एक स्क्वेअर थर्डमॅनला एक चेंडू गेला होता, आणि आता आडव्या बॅटने त्या चेंडूला स्क्वेअर करायला गेले होते. स्वीप, पुढचा बॉल, फुल टॉस मिस होतोय, मात्र चेंडू डीपला आहे. क्षेत्ररक्षक होते, 1 धाव,
एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 17 पाहायला मिळते आणि बॅट चेंज केली जाते. मात्र आमची मॅनेजमेंटची टीम आहे, आपण बघायचं आहे. 2-3 बॅट्स आतमध्ये घेऊन जा. इश्तियाक ज्यांच्या खेळीबद्दल आत्ताच सरांनी म्हटलं, प्रशांत सरांनी ज्या प्रकारची बॅटिंग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि त्यानंतर कित्येक स्पर्धा रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये भांडूप स्ट्रायकर्स यांनी याच मैदानावर जर आपण पाहिलं तर स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी असेल, राजेंद्र सानप ट्रॉफीमध्ये आपण त्याला पाहिलं आणि नॉस्टार विशेषतः भांडूप स्ट्रायकर्स रबी लिंगाला त्या स्पर्धेमध्ये खेळले होते. स्वतः इश्तियाक होते. मुझम्मिलला आपण या अगोदर ज्या संघातून पाहिलं रियाज बोरिली बॉईज हा देखील याच संघातून खेळायचा. मात्र आत्ता आपण पाहिलं ज्या प्रकारचं स्टार्ट दिलेलं आहे अभिषेक, राईट हँड बॅटर आहे अनुभव, तर दुसऱ्या बाजूला तितकाच घातक इश्तियाक. मॅच छान होणार आहे. धावसंख्या 17. राजू, आपने उजैर को देखा था, इसी मैदान पर इन्होंने तूफानी बल्लेबाजी की थी और बहुत सारे इनाम इनको आए थे। यंगस्टर खिलाड़ी, ये एक ऐसा टूर्नामेंट जिसमें उलट पर हो रहे हैं। लेकिन दूसरी अच्छी बात है, राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट का ये टूर्नामेंट है, बहुत अच्छा टूर्नामेंट जिसमें नए खिलाड़ी, युवा खिलाड़ी जो है ना उभर कर आ रहे हैं। जो पिछले 10-12 साल से या 15 साल से खिलाड़ी खेल रहे हैं उनका खेल तो अच्छा रहा, लेकिन आने वाले दिनों में एक नई पीढ़ी की ज़रूरत है, नए खिलाड़ी की ज़रूरत है। तो इस सीज़न में मैंने ये देखा है कि उलटफेर हो रहे हैं, नए खिलाड़ी उभर कर आ रहे हैं, ये अच्छे संकेत हैं आने वाले दिनों के लिए। नक्कीच. मगाशी अमोल म्हात्रे सरांनी एक विशेष कौतुक केलं सर्वांचं. मात्र त्यांनी हा देखील एक विषय नमूद केलेला आहे की आता जर हे चांगले खेळाडू तयार होतात तर त्यांना ती टीम जी मिळालेली आहे ती त्यांना पुढे घेऊन जाणारी असली पाहिजे, जेणेकरून ते या टीममधून दुसऱ्या टीममध्ये जाणारे नसले पाहिजेत. याच मैदानावर राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीने बिलाल शेखला मारलेला हुकचा फटका, अभिषेक ऐश्वर्य सुर्वेच्या समोर मारलेली बल्लेबाजी आपण पाहिली होती ती म्हणजेच उझेरची. याच मैदानावर सूर्या नायडूला त्यांनी संघामध्ये स्थान दिलं होतं. मात्र तुम्ही कशा पद्धतीने पुढे स्वतःला सिद्ध करता याच्यावर खूप काही अवलंबून आहे. आर्यन भुईर, ये भी एक खिलाड़ी है, नौजवान है, बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं। गुजरात में इंडिया कप में इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था, इकोनॉमिकल गेंदबाजी की थी। एनसीसी चषक नारंगी के मैदान पर इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था। और एक अपकमिंग गेंदबाज आपके सामने, और सामने बल्लेबाज की बात करें तो स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए इश्तियाक, लेफ्ट हैंडर बल्लेबाज। इस ओवर की अगली गेंद आर्यन भोईर, ऑफ स्टंप के बाहर तेज तर्रार गेंद वाइड यॉर्कर के साथ शुरुआत। ये राइजिंग स्टार है, बहुत शानदार गेंदबाजी करते हैं। एक्शन रिप्ले में देखिए स्टंप के करीब से गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर फुल लेन गेंद, रफ्तार अच्छी है। और पहली गेंद पर इश्तियाक को आर्यन भोईर ने यहाँ बीट किया था। बिंदी गेंद के साथ आगाज। नक्कीच वेगाव मधला हा खेळाडू आहे. भिवंडी ठाणा परिसर पाहिले कित्येक खेळाडू काल देखील खेळले. पुढचा बॉल एक वेगळ्या प्रकारची रिलीज पॉइंट आहे त्याचा, बघा तेच उल्लेख करणारच होतो मी. तेवढ्या त्या ठिकाणी ज्या प्रकारे थोडंसं स्कीट झालेला आहे, पाय स्लिप झालेला आहे, बघूया. कारण ज्या वेळेस तो पॉपिंगच्या जवळनंतर जी उडी घेतो, जो त्याचा लँडिंग आहे ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बघा इथे जी उडी घेतल्यानंतर जो बॉल टाकण्या अगोदर डावा पाय त्या ठिकाणी स्लिप झालेला. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा झहीर काम आले होते ICC नॉकआउट स्पर्धेमध्ये त्यावेळेस निश्चितपणे वसीम अक्रमने तेच सांगितलेलं, जर या बॉलरने जर लँडिंग चांगलं केलं, फॉलो थ्रू, तर खूप मोठं वर्ष भारतासाठी खेळेल झहीर खान. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं ज्यावेळेस जी उडी मारून त्याचा जो रिलीज आणि त्यानंतर जो लँडिंग पाय होता, फॉलो थ्रू. आता देखील आपण पाहतोय ज्या प्रकारचा उंचपुरा आहे, छान पद्धतीने स्पीड आहे. पहिला चेंडू वाईड यॉर्कर होता, दुसरा देखील त्याच धाटणीचा होता आणि खूप चांगलं कौशल्य आहे. नवनवीन खेळाडू घडत आहेत, मात्र ती आपली निश्चित गुणवत्ता पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट, आखूड टप्प्याचा बॉल पॉईंटच्या वरून, टिपिकल स्ट्रोक अभिषेक आंगणे. चेंडू आता डीप पॉईंटच्या दिशेने, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या त्यासाठी इश्तियाक कॉल करणार. ओ काय घडतंय, काय घडतंय, आणि 3 धावा. दोघही थांबले होते, दोघही निघाले नव्हते. बॉलर कडून थ्रो होणार होता, तो देखील थांबला. बघा ॲक्शन रिप्ले, बॉल ज्या पद्धतीने पॉइंटला खूप छान पद्धतीने खेळले आणि जोपर्यंत चेंडू फेक होती, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी निश्चित पोचले. आणि आत्ता बघा इश्तियाक निघाले, अभिषेक तिथेच उभे होते, थांबले. तोपर्यंत बॉल आला होता, पुढे गेला आणि त्यानंतर त्याला वाटलं होतं पोचेन की नाही आणि त्यानंतर तो पोचला. 3 धावा. धावसंख्या पुढे सरकते 21. अतिशय महत्वाची गोलंदाजी करावी लागेल कारण पॉवर प्लेचं षटक आहे दुसरं. बिल्कुल आर्यन अपने बॉलिंग माप पर तैयार हैं। ऑफ टाइम के बाहर गई थी, टाइमिंग अच्छा नहीं है, कट करने का प्रयास बिल्कुल किया गया था।
अभिषेक को मैंने देखा था नजीमुल्ला ट्रॉफी में दादाजी कोंडदेव स्टेडियम पर इन्होंने वो बल्लेबाजी की थी, कमाल की निरंतरता के साथ अच्छा प्रदर्शन, छोटी छोटी पारियां थी लेकिन बहुत इम्पैक्टफुल। अब जाकर आर्यन बोहिर की अगर बात करें, जवाहर श्रीनाथ को देखें, वो जब गेंद रिलीज करते थे तो थोड़ा सा छलांग लगाते थे। अब जाकर आर्यन भोईर जो गेंदबाजी कर रहे हैं ना, देखिए जब बॉल को रिलीज करे ना, नक्कीच. आता मात्र फुलर लेन चेंडू होता, लो फुल टॉस होता, चेंडूला खेळला येतोय पण स्काउ करण्याच्या दिशेने एकदा पूर्ण येतोय, जलद गतीने जातोय, दुसऱ्या धावेसाठी मात्र पोहोचतोय इश्तियाक. हवी परब सर त्या ठिकाणी पाहत आहेत. इश्तियाकला डेंजर एंडला धावायचं होतं, कॉल त्याचा होता, मुझे पहुंचना है, दिस इज माय कॉल. अँड व्हॉट अ कॉम्प्लिमेंट by non-striker batsman. He really went for that danger end. Look at the action replay on the screen. The first run they already made it, and then he went for that second one at the right moment. They reach in the crease safely. So 2 runs adding in the score, and score moves to 24. This is the second over is in progress. Only 3 players when second power play is going on. Only 3 players outside the circle. Right arm over the wicket, Aryan Boy. To right hand batsman is on strike, Abhishek Angane. Oh, that's a beautiful delivery. It's a big appeal. It's a dot delivery. Second over has been completed. Score 24 for the last of 0 wicket. What a beautiful start has been given by Ishtiaq and Abhishek. बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा रही है, 24 रन स्कोरबोर्ड पर है। एबिलिटी इज नथिंग विदाउट अपॉर्चुनिटी, अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है। और राजू, ये एक बहुत बड़ा मुकाबला है। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी की अगर बात करें तो राइजिंग स्टार के लिए मौका बन रहा है, अवसर बन रहा है, और ये सुनहरा अवसर जो है इसका फायदा उठाते हुए खिलाड़ी कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। 2 ओवर की कहानी समाप्त, स्कोर 24, 24 रन बगैर किसी नुकसान के। टीम के ओनर हैं, और भांडुप स्ट्राइकर की अगर बात करें तो आशीष अमीन टीम के ओनर हैं। राजेंद्र सानप मेमोरियल का क्रिकेट की ये बहुत बड़ी टूर्नामेंट, बहुत बड़ी शानदार टूर्नामेंट, जिसमें तरुण भाई, सागर भाई, आपका दिल के गहरे से स्वागत है, वेलकम। अजिंक्य सानप, गणेश जी सानप टूर्नामेंट के आयोजन करता, मदन देशमुख, अनिल घाड़ी, इनका भी बहुत बड़ा योगदान ये टूर्नामेंट सफल बनाने के लिए। प्रजीत अंबेरे का ये दूसरा ओवर है, फ्रंटलाइन गेंदबाज है ताई पैकर्स टीम के। क्रूशियल मैच, बीच मैदान पर एक बड़ा संघर्षपूर्ण मुकाबला। ये मैच समाप्त होने के बाद बंदर पाखाड़ी 11 और JR थॉमस के बीच बहुत बड़ा मुकाबला। बंदर पाखाड़ी 11, आपको तैयार रहना है अगले मुकाबले के लिए। इनिंग ब्रेक में होगा टॉस, और बीच मैदान पर इस्तियाक के ऊपर सबकी निगाह रहेगी। इंपॉर्टेंट खिलाड़ी है, शानदार प्रदर्शन, विकेट के तलाश में प्रज्योत। और यॉर्कर के लिए जाने जाते रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में मुझे एक याद है मैच, जिस तरह से प्रज्योत अंबुरे, अनिकेत राउत और पिनिया 29 गेंदे यॉर्क डाली थी। 29 गेंदे, तो काबिलियत है, क्षमता बहुत है इनके पास। मी सर्व आमच्या व्हॉलेंटियर्सना विनंती करतोय, आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे, बॅट चेंज करायची आहे, ज्यावेळी सांगतील एखादे खेळाडू संघाचे तेव्हा व्हॉलेंटियर्सना आतमध्ये जायचं आहे, प्लेयर जाणार नाही याची नोंद घ्या. गोलंदाज सज्ज होते प्रज्योत अंबिरे, स्ट्राईकला अभिषेक. आता मात्र फुलर लाईन चेंडू वाईड यॉर्कर अटेम्प्ट केला होता, बॅट्समनला ओळखलं, फुटवर्क, आणि त्यानुसार आपण पाहतोय बघा फुलर लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर, राऊंड द विकेट आहे. निश्चितपणे क्रीजच्या कोपऱ्यावरून टाकलेला चेंडू होता, आणि सुंदर चेंडू डॉट. कमाल की गेंदबाजी प्रज्योत अंबिरे द्वारा। इनके कोटे का ये दूसरा ओवर है, स्कोर 25 बगैर किसी नुकसान के। बहुत बड़ा मुकाबला बीच मैदान पर, भांडुप स्ट्राइकर बनाम ताई पैकर्स, 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर हैं। मैदान जंग में दोनों के पास काबिलियत वाले खिलाड़ी, हुनरबाज खिलाड़ी हैं। फ्लाइंग टीम पर खिलाड़ी मौजूद है, एक पॉइंट है, गली की तरफ खिलाड़ी एक्स्ट्रा कवर है, लॉन्गा पर खिलाड़ी तैनात। महेश सरपरे साहेबांचं हार्दिक स्वागत, आणि महेश सरपरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपण पाहतोय कव्हरला जबरदस्त खणखणीत ड्राइव करून सर खूबसूरत स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेल दिया था। अभिषेक आंगने की अगर बात करें तो उनकी तकनीक बहुत अच्छी है। मेहमानों का स्वागत हो रहा है बीच मैदान पर, एक बहुत बड़ा टूर्नामेंट राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 10वां संस्करण, बहुत ही शानदार आयोजन।
गणेश सानप और अजिंक्य बसानप टूर्नामेंट के आयोजन करता. आता मात्र फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने स्लॉग स्वीप करायला गेला आणि पहिली विकेट गमावली. स्वतःवर नाराज आहेत. आता का नाराज आहेत? कारण लवकर खेळले, वेळ होता. इश्तियाक को पता है कि टाइम था, रन्स बन रहे थे, बल्ले पर गेंद आ रही थी, लेकिन अचानक ये देखिए जिस तरह से साइड एंगल शाहरुख वहां पर थे, आगे निकले और फिर खेलने के लिए गए. जगह से भी बड़ा हिट हो सकता था, लेकिन अपने आप को काबू में नहीं रख पाए. उस संयम की घड़ी थी और विकेट का बदन. मी जेआर थॉमस संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर मदन देशमुख यांना संपर्क केवळ साधायचा नाही आहे, तर जेआर थॉमसच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण आपल्या ड्रेस कोड सहित टॉससाठी तयार राहायचंय. बंदर पाखाडी 11 आणि जेआर थॉमस या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण आपल्या ड्रेस कोड सहित तयार राहायचंय. खेळाडू बाद होतोय. इश्तियाक स्वतःवर नाराज आहे. इश्तियाकला माहित आहे या चेंडूवर 6ची मोहर होती. फुल टॉस वर बाद झालेत. पहिला गडी बाद. 11 गेंदों में 8 रन बनाया और बैक टू द पेबलन चले गए बल्लेबाज इश्तियाक. स्टार्ट इनको मिला था, मन बना के खेलने की कोशिश. राजू फुल टॉस गेंद थी, कहीं पर भी खेल सकते थे, लेकिन आड़े बल्ले से खेलने का प्रयास और टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. बहुत अच्छा कैच. आने वाला मैच जेआर थॉमस और बंदर पकड़ 11, आपको टॉस बॉक्स की तरफ आना है. इनिंग ब्रेक में आपको टॉस के लिए आना है. दूसरी बात, सारे खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स के राइट साइड की तरफ आएंगे फोटो सेशन के लिए. प्रसाद रहाटे याला विनंती करतोय. प्रसाद रहाटे आपण आला असाल तर लवकरात लवकर आपण मदन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा. डावखुरा बॅटर तयार. सुहास ड्राईव्ह केलेला चांगला फटका. सुहास पवार बघा ज्या पद्धतीने सुहासने गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं की स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये वेगवेगळ्या संघांनी ज्या प्रकारची वेगळी ओळख निर्माण केली विके प्रतिष्ठानच्या माध्यमातून. अजित मोहिते, जय पवार यांचा संघ आपण पाहिला. त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण या खेळाडूला देखील आयकॉन म्हणून पाहिलेला आहे आणि उत्कृष्ट ऑलराऊंड. जसं सरांनी आता रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा देखील उल्लेख केला, त्या देखील स्पर्धेमध्ये सुहासची चांगली कामगिरी आहे. तो आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर येतोय. स्ट्राईकला अभिषेक. फुटचा बॉल. आता मात्र फुलर लाईन तो टप्पा ओळखून चांगली गोलंदाजी. भन्नाट वेगावर स्वार होऊन प्रज्योत हंबिरे 3रं षटक समाप्त होतंय. 3 ओव्हर्स नंतर धावसंख्या 3 ओव्हरची आपण 3 धावांची ओव्हर पाहतोय. 2 ओव्हरमध्ये 24 होते आणि त्यानंतर 3 धावा. डीजे प्रज्योत तंबिरे 2 ओवर 20 रन और 1 विकेट. का स्वागत आपका राजेंद्र सन्नप मेमोरियल ट्रॉफी 2026 में टूर्नामेंट के आयोजन करता गणेश जी सानप, अजिंक्य सानप. स्पेशल थैंक्स फॉर मदन देशमुख एंड अनिल घाड़ी. आज वैसे ईद है. व्हाट अ शॉट. पॉइंट बाउंड्री दिशेने चांगले क्षेत्ररक्षण. अक्षय पवार, पॉवरफुल पवार, अप्रतिम आपण पाहतोय. या ठिकाणी गणेश सानप साहेबांचं धन्यवाद. अजिंक्य सानप, अनिल घाडी, मदन देशमुख, धर साहेब, त्यांचे सर्व मित्र परिवार, मंगेश वडापाव टेस्टी कॉर्नर यांचे देखील आम्ही धन्यवाद मानतोय. मंगेश वडापाव 2 दिवस जे अल्पहाराची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांचे देखील विशेष आभार. ओ टू सर. 28 for 1 ओवर. चौथा प्रगति पर है. बल्लेबाज स्ट्राइक रेट पर अभिषेक 7 पर खेल रहे. 100 का स्ट्राइक रेट. सुहास पवार 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच खेल दिया. लॉन्ग ऑन पर बाउंड्री रन पर खिलाड़ी गेंद को रोकने की कोशिश. ओ रिले फील्डिंग. काउ कॉर्नर की तरफ आना पड़ा खिलाड़ी को. वैसे 2 साल पिछले 2 सालों की अगर बात करें तो बहुत ही बढ़िया क्रिकेट बीच मैदान पर हुई है. शानदार मुकाबले हुए, रोचक मुकाबले हुए. इस साल अगर देखें तो उलटफेर, बहुत सारे उलटफेर. चौथा ओवर प्रगति पर है. स्कोर 28, 1 विकेट के नुकसान पर. भांडू स्ट्राइकर 30 रन 1 विकेट के नुकसान पर. SSD कडून आपण पाहतोय बॅट कव्हर आहेत. बॅट्समन, बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅचेस, SSD स्पोर्ट्स. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा आर्यन भोईर युवा खेळाडू आहे. डाव्या यष्टीवर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा पंचांचा इशारा वाईड. अवी परब सर त्या ठिकाणी प्रमुख पंचांच्या भूमिकेत. स्ट्रायकर एंडला अक्षय निर्मल. थर्ड अंपायर म्हणून आपण मनोज गोडेकर, मॉन्टी सरांना पाहतोय. आमच्यावर कॉम्बॉक्समध्ये प्रशांत आदवडे सर यांना आपण पाहतोय. भारत भ्रमण करून
बिहारला आपण इंडिया कप देखील पाहिला आणि आमच्याबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, त्याचप्रमाणे धनंजय कुलकर्णी आमच्या कॉम्बॉक्समध्ये गौरव या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका पार पडतोय. पुढचा बॉल हा देखील फुल आले. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला, स्टिअर केलं चेंडूला, शॉट थर्डला. एक धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32-32. चौथे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. सुहास पवार 2 पर केंद्र, अभिषेक 10 पर केंद्र, 9 गेंदों का सामना किया. 111 का स्ट्राइक रेट है. 32 पर 1. चौथा ओवर आर्यन भोईर का ये दूसरा ओवर है. स्ट्राइकर पर बल्लेबाज सुहास पवार. ऑफ टेप के बाहर गेंद थी, खूबसूरत कवर ड्राइव, इनकी ताकत है. और फुटबॉल खेले राजू. गोल किसका हुआ, गोल किसका बना आपने? मेरे हिसाब से ये अक्षय यहाँ है. फुटबॉल खेले, गेंद बॉडी के बाहर चले गए. 4 रन. $36 या नेक्स्ट ओव्हर ड्रिंक सांगितलेलं आहे. व्हॉलेंटियर्स तयार राहा ड्रिंकसाठी. 36 चांगला आपण चौकार पाहिला. आता मात्र समोर त्याचेला व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. सुहास पवारची पावन, सुंदर फटका. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 42 एक विकेट के नुकसान पर लांदा चैंपियन ट्रॉफी चल रही है. उन्होंने एक क्लासिकल कवर ड्राइव खेला था. सुहास पवार ने कमाल का शॉट था. टपकाती गेंद नीचे रही, आंसर पर खेलने की कोशिश. गेंद और बल्ले के बीच बिल्कुल स्पष्ट संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. शाम है विकेट के पीछे. चौथा ओव्हर, स्कोर 42 पर 1. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. आणि राजू, वर्षातनं 2दा ईद येते आणि मग आपण बघितलं तर प्रत्येकाचे वेगवेगळे सण असतात. पण एक असा कॅमेरामॅन आहे टेनिस क्रिकेट .inचा, तो सातत्यानं पूर्ण भारतामध्ये फिरत असतो. आज ईद आहे पण शाहरुख आपला बरोबर बघितलं तर साईड अँगलवरती आपण बघितलं तर शाहरुख आहे आणि तो तिथे आता या ठिकाणी कॅमेरामॅन म्हणून काम करतोय. तर त्याचंही कौतुक असेल. दुसऱ्या बाजूला बंदर फाकाडी 11 आणि JR थॉमस आपण टॉससाठी यायचे. चला टीम मीटिंग घेऊ नका, बघूया काय टीम मीटिंग मध्ये ठरतंय. प्रज्योत अंबिरे, करण मोरे, ओमकार देसाई, रवी लिंगाला, जिशान खान येणार का बघूया. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. गोलंदाज कोण येणारे मात्र पाहणं गरजेचं राहील. मॅन फ्रॉम मालाड एक्सप्रेस जिशान खान. जे वर्सोव्याचे होते वर्षित आणि आकाश दातकर. आणि त्याच परिसरातील आपण पुढे पाहिलं तर मालाड या परिसरातील हा खेळाडू आहे. मालाड एक्सप्रेस नावाने ओळखला होता. जिशान खान गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. काल पठाणवाडीमधला सलमानला आपण पाहिलं लुसी 11 कडून. काल 2 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले. सुनीता स्मृती 11 आणि लुसी 11. सर्वाधिक धाव संख्या कालच्या दिवसातील 91 होती. लुसी 11 या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं जिशान. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुलर लेन यॉर्कर. निश्चितपणे या ओव्हरमध्ये खूप काही आपल्याला यॉर्कर पाहायला मिळू शकतात. मात्र कोणत्या प्रकारचं पदल आली ते दाखवतील. आपण स्क्रीनवर पाहतोय आमचे SSD MD, SSD चे MD आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ SSD ज्या विशाल नाणेकर, ज्या माध्यमातून आपण बॅट्स पाहतोय. मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज विशाल नाणेकर यांच्याकडून आहेत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आणि बेस्ट बॅट्समन बॉलर सिरीजसाठी पारितोषिकं आहेत. क्षेत्ररक्षणात बदल केला तो बघूया. सुहास कशा प्रकारे सामोरं जातोय. गोलंदाज सज्ज होते जिशान. फुल टॉस चेंडू आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरून. हाय अँड हँडसम, अनदर बिगी माइटी ब्लो, षटकार.
पवार की पावरफुल बल्लेबाजी, बीच मैदान पर 300 का स्ट्राइक रेट है। 6 गेंदों में 8 रन, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं बंडू स्ट्राइकर टीम के लिए, स्ट्राइक कर रहे हैं 49 पर 1। और खास करके जिशान के ऊपर हमला, पहली गेंद बहुत अच्छी थी, दूसरी गेंद पर हमला हुआ और गेंद को काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था बल्लेबाज सुहास पवार ने। बेहतरीन पारी के द्वारा ऑफ टप के बाहर गेंद थी, ड्राइव की ऑफ साइड पर, कवर की तरफ बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। अक्षय ने गेंद को फील्ड किया, इस बार गलती नहीं है, इससे पहले वो फुटबॉल खेले थे और गेंद बिल्कुल चली गई थी बाउंड्री लाइन के बाहर। इस बार बढ़िया फील्डिंग और भांडू स्ट्राइक करके 50 रन पूरे हुए, 50 अब 5वां ओवर, 3 गेंदों का खेल आना बाकी है और अभिषेक 11 पर खेल रहे। बहुत शानदार बल्लेबाजी, बहुत ही शानदार बल्लेबाजी अभिषेक द्वारा और सुहास पवार का राजू इंजिन गरम है। नक्कीच बघूया कोणत्या स्वरूपाचा चेंडू असेल पुढचा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू राऊंड द विकेट, हवेमध्ये स्टँड अँड डिलिव्हर, व्हाट अ शॉट, आउट ऑफ द पार्क, अनदर बिग वन, 6वा षटकार. बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, 154 का स्ट्राइक रेट है, स्ट्राइक रेट 100 का था तो उसको बेहतर करने की जरूरत थी। ओवर पिच गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेल दिया, बल्ले का पूरा चेहरा दिखाया था, शरीर का संतुलन बहुत अच्छा था और हेड पोजीशन कमाल की बल्लेबाजी। अभिषेक आंग ने बीच मैदान पर है, थोड़ा सा समय लिया और उसके बाद में गेयर चेंज किया है। 5वां ओवर, स्कोर अब तक 56, 1 विकेट के नुकसान पर, 56 पर 1। सुंदर बल्लेबाजी इस मुकाबले में सुहास पवार के अंदर 19 पर 7 गेंदों का सामना किया, 271 का स्ट्राइक रेट है। जिशान की बात करें तो अभी तक 4 गेंदों में 14 रन राजू खर्च किए हैं और अब मुकाबला बहुत इंटरेस्टिंग बनता। पहली पारी है, 5वां ओवर प्रगति पर है और इस मुकाबले में भांडू स्ट्राइकर 56 पर 1। नक्कीच 56 वर 1 आपण पाहतोय. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 14, 2 षटकार आलेत, मात्र कमबॅक करावं लागेल जिशानला. ताई पॅकर्स विरुद्ध आपण सामना पाहतोय. भांडूप स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये बॅटिंगसाठी ओपनिंग जोडी इश्तियाक बाद झाल्यानंतर चांगली साथ देतोय तो म्हणजे सुहास. पुढचा बॉल अभिषेक आंगडेसाठी, फुल टॉस, या देखील चेंडूला पाठवलंय. हवा के साथ साथ घटा के संग संग झूमती हुई गेंद, उडन खटोला, 7वा षटकार. खूबसूरती के साथ बल्लेबाजी, फुल टॉस, अभिषेक बने इस गेंद के ऊपर बॉस और ये बॉस नहीं, ये बिग बॉस है, इट्स अ बिगी। अभिषेक आंगने ने गेयर चेंज किया है और अच्छा ड्राइवर वही होता है ना जो सही समय पर गेयर चेंज करता है। 23 पर पहुंच चुके, 12 गेंदों का सामना किया, स्कोर 62, 1 विकेट के नुकसान पर। 5वीं गेंद बहुत महत्वपूर्ण थी, उसमें बड़ा स्ट्रोक, फुल टॉस, इसके ऊपर भी कमर का स्ट्रोक है। बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर दिए 6 रन की मंजूरी। तीन सलग षटकार आपण बॅक टू बॅक पाहतोय हवेमध्ये. अक्षरशः निश्चितपणे आपण पाहतोय प्रेक्षकांमध्ये चेंडूला पाठवलं. पहिला चेंडू समोरच्या दिशेला मारला, दुसरा चेंडू फुल टॉस लेग स्टंपवर, त्यानंतर मिड विकेटच्या नंतर समोर एक अजून सुंदर फटका सजवलाय. SSDचा चेंडू आहे. आत्ताच आपण विशाल नाणेकर यांना ॲक्शनमध्ये पाहिलं स्क्रीनवर. गोलंदाजी करण्यासाठी आता शेवटचा निर्णायक षटक घेऊन गोलंदाज, मोठी जबाबदारी राहील. काल आपण पाहिलं रोहित यादवला संधी मिळाली. निश्चितपणे ज्या संघामध्ये लुईसी 11, ज्या संघामध्ये वर्षितला आपण पाहिलं, आज सत्यमला पाहिलं, गोलंदाजीमध्ये देखील सिमेंटच्या पाटा विकेटवर या ठिकाणी 6 बॉल 7 डिफेंड होऊ शकतात, हे सत्यम चौधरीने दाखवलंय. काल आपण रोहित यादवला पाहिलंय. सोहेल गोलंदाजी करण्यासाठी शेवटचा निर्णायक षटक घेऊन धावसंख्या एकूण आपण पाहतोय 68. कालची सर्वाधिक धावसंख्या 91, 73, 74 आणि 68. गोलंदाज सज्ज सोहेल. पहिलाच बॉल, व्हाट अ शॉट, काय सौंदर्य दाखवतोय क्रिकेट मधले. 1 धाव तर पूर्ण केली, 2 धावांसाठी परत आहे अक्षय पवार त्या ठिकाणी पोहोचतोय. या 2 धावांनी धावसंख्या 70चा पल्ला गाठलेला आहे. करण मोरे सारखा बॅट्समन या संघामध्ये, ओमकार देसाई आहे, रवी लिंगाला आहे. मात्र निश्चितपणे किती धावा या ठिकाणी यशस्वीपणे आपण चेस करू शकतात, किती धावांपर्यंत थांबवणार हे मात्र गरजेचं, आणि ती जबाबदारी या ठिकाणी प्रशांत सोहेलवर राहील. जी हाँ, सुहास पवार के अंदर 21 पर, अभिषेक 29 पर, एक अच्छी साझेदारी दूसरे विकेट के लिए
और ताई पैकर्स के लिए विकेट चाहिए। छठा ओवर है, निर्णायक ओवर में बल्लेबाज बिल्कुल अपने हाथ तो खोलने वाले हैं इस ओवर की अगली गेंद। टप्पा खाती थोड़ा ऑफ टाइम के बाहर गेंद चली गई। और राजू, आमदार शेखर निकम चषक में जब 6 गेंदों में 7 रनों की जरूरत थी तब एमरोज ने मेडन ओवर डाला था। आज सत्यम चौधरी ने बहुत बड़ा कारनामा किया, शानदार गेंदबाजी की है। जब जब टेनिस क्रिकेट में 6 गेंदे 6, 5 गेंदे 5 इस तरह का जो समीकरण आता है ना, तो बल्लेबाजी करना मुश्किल हुआ है बल्लेबाजों के लिए। नक्कीच. मात्र तिथे समोर चांगले बॅटर असताना देखील आपण कित्येक वेळा बॅट्समन मोठे फटके खेळून मॅच संपवायला गेलेत. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा पायातला बॉल अक्षरशः खोदून काढले होते. कव्हरला खेळायचं होतं, पंचांचा इशारा येते नो बॉल. मगाशी प्रज्योत हंबिरे बद्दल आपण पाहिलं होतं. आता सोहेलचा बॉल ज्या पद्धतीने या ठिकाणी नो पंचाने घोषित केलं आणि फ्रीडचा बॉल लोन प्लस येणार आहे. 2 धावा येणार. धाव संख्या 73 आणि आता गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. छठा ओवर है, प्रगति पर स्कोर 73 पर 1। अभिषेक 29 पर केंद्र 13 गेंदों का सामना किया। कमाल का ये मुकाबला, कमाल का ये टूर्नामेंट राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट और गणेश सानप, अजिंक्य सानप प्रतियोगिता के आयोजन करता। स्पेशल थैंक्स फॉर मदन देशमुख एंड अनिल घाड़ी। इस मुकाबले की अगर बात करें तो बहुत बढ़िया क्रिकेट, टेनिस क्रिकेट.in एसएससी का बल्ला और नो बॉल। नो बॉल मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द मैच के लिए, बेस्ट बैट्समैन और बेस्ट बॉलर के लिए ये बल्ला बिल्कुल आपको मिलेगा। दूसरी तरफ सिराज सुरभे, थैंक यू सो मच। कौस्तुभ मामणकर, अवनी एंटर, हेल, थैंक यू सो मच। कृष्णा लीजर, डॉक्टर खाड़े सर, रॉयल डेकोरेटर्स, अमर मेहता। और एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे। छठा ओवर प्रगति पर है, स्कोर 73 पर 1। स्ट्राइकर पर बल्लेबाज अभिषेक आंगने। टप्पा खाते गेंद लेग स्टंप के बाहर चले गए। अक्षय निर्मल व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 74 पर 1। और अब जाकर ये ओवर थोड़ा बड़ा करने की कोशिश राजू हो रहे बीच मैदान पर। नक्कीच 74 धावा. फ्रीडचा बॉल कंटिन्यू राहील. अभि परब सर प्रमुख पंचांच्या भूमिकेत स्ट्रायकर एंडला अक्षय निर्मल यांना आपण पाहतोय आणि सोहेल याच्यावर जबाबदारी राहील. तर अभिषेक त्या ठिकाणी तयार आहे फ्रीडचा बॉल खेळण्यासाठी. धाव संख्या टोटल 74. पुढचा बॉल, बडा शॉट, लेंथ वाला बॉल पिक केला आणि पाठवलं चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. काय फटका खेळला अभिषेक आंगणेनं, थोडासा वेळ घेतला, त्यानंतर अप्रतिम बॅटिंग करत असताना ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in वरती पाहू शकता काय बॅटिंग केली. चुकीला नाही माफी, रोहित शर्माची करून कॉपी, पूलची परिभाषा केली सोपी. स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रामध्ये अफलातून बॅटिंग करत असताना अभिषेक आंगणे ते पोहोचलेत 35 वरती. 250 चा स्ट्राइक रेट, धाव संख्या 80 ला 1। फिलहाल बहुत महत्वपूर्ण मुकाबला। सुहास पवार 22 पर केंद्र है, सीधे बल्ले से शॉट तो बिल्कुल अच्छा है। ओंकार देसाई के सर के ऊपर से गेंद बॉल के बाहर जाते हुए बैक टू बैक 5 छक्के जड़ चुके अभिषेक आंगणे। क्या बल्लेबाजी कर रहे, गजब की बल्लेबाजी। सहावा षटकार येणार का? रोहित नार्वेकर चतुरला आपण पाहतोय, ज्याने निश्चितपणे गुजरातच्या स्पर्धेमध्ये ते षटकार खेचले होते. याच मैदानावर त्याचा देखील वेगळा रेकॉर्ड आहे. बघूया 6 होणार का लागोपाठ सलग. मिस्टाईल चोक मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे, तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. मात्र खूप सुंदर बॅटिंग केले. एकदा जोरदार टाळ्या होत्या अभिषेक आंगणेसाठी. व्हॉट अ नॉक. काल दिनेश तरे 44, प्रथमेश चव्हाण 42 आणि आज आपण पाहतोय बॅटर अभिषेक आंगणे. एकूण धावा आपण पाहिल्या 16 चेंडू मध्ये 41 धावा त्याने ठोकल्यात. 5 षटकार त्यांच्या बॅट मध्ये आले. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर अभिषेकासाठी होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग केले, क्लास बॅटिंग. पहिल्यांदा तो शांत होता. यानंतर पुढचा सामना असणार आहे जे.आर. थॉमस, टीमचा कॅप्टन. टॉससाठी यायचे बंदर पकडे. आपल्या दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. टॉससाठी कंपल्सरी यायचंय इनिंग ब्रेक मध्ये. सर्वांनी दोन्ही टीमना विनंती करतोय, जे.आर. थॉमस आणि बंदर पखाडी 11
आपण फोटो सेशनसाठी सर्वांनीच त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. पहिल्यांदा आपण फोटो सेशन करणार आहोत दोन्ही टीमचा, JR थॉमस आणि बंदर पाखाडी 11, आणि त्यानंतर लगेच टॉस करणार आहोत. आणि आता जो सामना सुरू आहे, ताई पॅकर्स आणि भांडूप स्ट्रायकर्स यांना देखील विनंती राहील या इनिंग नंतर आपण देखील फोटो सेशनसाठी यायचं आहे. 4 गेंदों का खेल हुआ, 2 गेंदों का खेल, बाकी स्कोर 86 पर 2 विकेट के नुकसान पर भांडुप स्ट्राइकर बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज राहुल जोगाड़िया. उस साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, हवा में गेंद स्क्वायर लेग पर, खिलाड़ी बहुत दूर है, सूरज की रोशनी उनके चेहरे पर, उनके आंखों की तरफ है, तो रिएक्ट थोड़ा लेट हुए हैं और सुहास पवार को मौका दिया गया. राहुल अपना विकेट सैक्रिफाइस करेंगे. स्कोर 87 for 3. मेहमान आ रहे हैं, मेहमानों का स्वागत भी हो रहा है. राजेंद्र सन्नप मेमोरियल ट्रॉफी 2026 में स्कोर 88 for 3. राजू, आखिरी गेंद शेष है, क्या 90 का आंकड़ा पार हो सकता है? जिस तरह से सुहास पवार बल्लेबाजी कर रहे हैं, और ताई पैकर क्या चाहेगी 90 के अंदर रोकेंगे तो वो भी संतोष हो जाएंगे. नक्कीच 88 आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत. काल 91 धावा लुसी 11 मड या संघाने केलेली आहे. या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी 110 112 चेस झालेले आहेत ओमी कंदारी किंग्सने. ज्यावेळेस शिफा स्ट्रायकर्स विरुद्ध आपण सामना पाहिला होता, स्ट्राईकला सुहास पवार, गोलंदाजी करण्यासाठी सोहेल. शेवटचा चेंडू निश्चित चांगला टाकावा लागेल, कारण 2 ओव्हरची पॉवर प्लेची स्टार्ट तुम्हाला मिळणं गरजेचं. शेवटचा बॉल समोरच्या दिशेला, ओमकार त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण केली, जोपर्यंत चेंडू फेक आणि 2 धावा. 88 आणि 2 90. 91 धावांचं लक्ष्य काल 91 केल्या होत्या लुसी 11ने, आज 90 केलेले आहेत टीम भांडूप स्ट्रायकर. व्हॉट अ बॅटिंग बाय अभिषेक आंगणे अँड व्हॉट अ सपोर्ट स्टार्ट फ्रॉम इश्तियाक अँड देन सुहास पवार. तर टॉस साठी आपण जाऊया या ठिकाणी हरीश पंड्या सरांकडे. धन्यवाद. तरुण भाई और सागर भाई हमारे साथ है. एक तरफ बंदर पाखाड़ी, एक तरफ JR थॉमस. कांदिवली और बोरीली के बीच की ये जंग है और ये पहले राउंड का आखिरी मुकाबला है. मैं सर से प्रार्थना करूंगा, टॉस करेंगे. टेल्स अँड टेल्स. वेल, बंदर पाखाडी संघ तुम्ही नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि पहिलाच सामना तुम्हाला म्हणजे विद्युत झोतात खेळण्याची संधी मिळाली आहे, त्याबद्दल काय म्हणशील? खूप आनंद आहे. आम्हाला यांनी एंट्री दिली आणि दरवर्षी खूप चांगली टुर्नामेंट होते, आम्ही खेळतोच. यावर्षी पण मजा येईल खेळायला. खूप चांगलं नियोजन आहे. रोहित शर्मा जेव्हा मुंबईसाठी खेळतो तेव्हा मुंबईचा आत्मविश्वास आकाशावर असतो, तसा चतुर जेव्हा बंदर पाखाडीसाठी खेळतो तर संघामध्ये जोश भरला असेल त्यांनी. हो, नक्कीच. सध्या तो खूप फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. खूप मॅचेसमध्ये चांगली बॅटिंग केली त्यांनी. होप सो आज पण तशीच चांगली बॅटिंग करेल तो. थैंक यू. जाऊया JR थॉमसकडे. वेल, JR थॉमस इज अ बिग टीम और पहला मैच आप फ्लडलाइट में खेलने जा रहे हैं. सोचा था क्या कि पहला ही मैच अपने को फ्लडलाइट में मिलेगा जहाँ पे अपन लाइमलाइट में आएंगे? नहीं, हमने सोचा नहीं था, लेकिन अच्छा ऑर्गेनाइज किया है और खेलने बहुत मज़ा आएगा. हम लोग एक्साइटेड है. और लाइट के साथ एडजस्ट होकर आपको खेलना है. हवा इस वक्त चल रही है लेकिन रात को हवा गिर जाती है, तो आपको लग रहा है कि बैटिंग करना थोड़ा चैलेंजिंग होगा? हाँ, थोड़ा तो चैलेंजिंग है, चेस करना डिफिकल्ट है, तो हम भी बैटिंग ही लेने वाले थे टॉस जीत के. वेल, थैंक यू सो मच. तो बंदर पाखाड़ी टीम ने टॉस जीतकर पहले बॉलिंग करने का फैसला किया है और SSD की बॉल को मैदान के बाहर भेजने के लिए तैयार है JR थॉमस. चलेंगे सीधा कॉम बॉक्स, लेकिन मैं बंदर पाखाड़ी, आइए ग्रुप फोटोग्राफ के लिए. पहले यहां पर आ जाएगी भांडुप स्ट्राइकर्स. व्हाट अ टीम. आशीष अमीन साहब की टीम है. आइए, सारे एक से बढ़कर एक क्रिकेटर है ये टीम के अंदर है. और भांडुप स्ट्राइकर की सर्जिकल स्ट्राइक आप देखेंगे आज. अभिषेक आंगणे ने तो पहले ही बता दिया, मेरे आंगणे में तुम्हारा क्या काम है. एक्सेलेंट टीम. राहुल जोगाड़िया, ये ग्राउंड के साथ कई यादें उनकी. विशाल कनौचिया, राहुल, JD, शाहपुर का शहनशाह और हमारे आशीष अमीन, टीम के ओनर. सुपर डुपर टीम. विशिंग यू गुड लक. आपने बड़ा स्कोर खड़ा किया है एंड होप टू सी द बेस्ट फ्रॉम यू. आइए अब ताई पॅकर्स संघाला विनंती करतोय, आपण देखील फोटो सेशनसाठी यायचं आहे.
और टाई पैकर्स के दोनों ओपनर अब मैदान में उतरने जा रहे हैं। महेश सरफरे साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा एक भव्य सत्कार, अतिथी देवो भव, आपल्या भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महेश सरफरे साहेब आपला सत्कार करताना आम्हाला अभिमान आहे। राजेंद्र सानप मर्यादित षटकांची दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमध्ये अजिंक्य सानप यांच्याकडून आपला सत्कार करताना आम्हाला अभिमान आहे। आपले तुतारी वादक जबरदस्त जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राची तुतारी, महाराष्ट्राच्या संस्कृतीला जिवंत ठेवणारी ही स्पर्धा। खूप खूप धन्यवाद सरफरे साहेब, आपणास पुढील वाटचालीसाठी सानप परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये। पुढच्या 6 षटकांचं समालोचन ऐकण्यासाठी आपण सज्ज आहोत आणि तिथे आमचे 2 मित्र राजेश कुळे आणि प्रशांत आदवडे हे तुमच्या समोर हिंदी आणि मराठीमध्ये धावतं समालोचन प्रस्तुत करतायत। धन्यवाद। थैंक यू सो मच। वॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर लीजेंड कमेंटेटर हैं और बहुत साल से इस प्रतियोगिता में, पिछले 10 सालों से मैं एक बार फिर जरूर कहूँगा, लगातार इनकी आवाज़ आपने सुनी है। तो चलिए मैच की तरफ रुख करते हैं। जीतने के लिए टारगेट है 91, बहुत बड़ा टारगेट है और बहुत शानदार बल्लेबाजी अभिषेक आंगणे द्वारा 41 रनों की पारी, इस्त्याक ने लाजवाब बल्लेबाजी की और सुभाष पवार ने बहुत अच्छा योगदान दिया और दूसरे विकेट के लिए बहुत महत्वपूर्ण साझेदारी वार्ड स्ट्राइकर के लिए। और खास करके ओंकार देसाई राजू मैदान के अंदर आए ना, तो इनके लिए ये ग्राउंड हमेशा लकी रहा है। 3 बार जब आप चैंपियन बनते हैं, और जो हेलीकॉप्टर शॉट के बारे में चर्चा हुई थी, हेलीकॉप्टर शॉट उनका पसंदीदा स्ट्रोक है, सिग्नेचर स्ट्रोक है, और आज अगर वो रंग में होते हैं तो मैच में मजा आएगा। करण मोरे के ऊपर भी सबके निगाहें हैं, तकनीक बहुत अच्छी है और पावर प्ले में बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं। और एक तरफ मैं सुमित आउटी को देख रहा है, सुमित आउटी भी बहुत बढ़िया खिलाड़ी है, वेरिएशन इनके पास, इंपॉर्टेंट मुकाबला है। करण मोरे पावर प्ले में बल्लेबाजी कमाल के करते, सबको पता है, लेकिन दूसरी तरफ लेदर बॉल का अनुभव है। फ्लैंक टिप पॉइंट कवर पर खिलाड़ी तैनात है। इस ओवर की पहली गेंद सुमित आउटी रुक गए हैं। डीप स्टैक कवर पर एक खिलाड़ी है, मिड ऑफ पर एक खिलाड़ी है, मिड ऑन है, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ मौजूद है। स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात है, फाइन लेग पर एक खिलाड़ी है, ऑन साइड पर 4 खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी। मैंडेटरी पावर प्ले का ओवर है और फ्रंट लाइन गेंदबाज सुमित आउटी गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद सेट पर खेल दिया, जबरदस्त स्ट्रोक है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, भाग रहे, गेंद नहीं रुकने वाली है, मन मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का बन गया शोर और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। ये लगा शानदार फोर। दरम्यान धनंजय प्रजापति साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करते हैं। हमारे बीच यहाँ पर धनंजय प्रजापति साहब जिनकी उपस्थिति हो रही है इस टूर्नामेंट के दौरान, निश्चित तौर पर उनका हार्दिक स्वागत हम करेंगे। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2024 10वां संस्करण हम देख रहे हैं आणि गोलंदाजीसाठी सुमित पुन्हा एकदा सज्ज होते। षटकातील पुढचा बॉल करंटसाठी फुल टॉस, यावर आक्रमण, चेंडू थेट पाठवतोय सदीच्या भेट देण्यासाठी प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये। षटकार बिग वन। तळपते करणची बॅट, काय फटका सजवलाय, ऑन साइडला फुल टॉस चेंडूवरती तो बॉस बनलाय, जबरदस्त टायमिंग, शानदार बॅटिंग करण मोरे। 4 पहिल्या चेंडूवरती 4 धावा, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, धावसंख्या घेते आकार, धावसंख्या पोचली 10 वरती, त्यामुळे डिसिजन एका बाजूला पेंडिंग असेल। हा चेंडू बिमर आहे का नाही तो पाहिला जाईल। फुल टच चेंडू आहे। राजू काय म्हणशील, करण मोरेची बॅट या ठिकाणी तळपायला सुरुवात झाली, समोरच्या संघासाठी
इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच एवढंच म्हणेन की करण देखील या मैदानाच्या आणि या निश्चितच स्पर्धेच्या प्रेमात पडलेला आहे. ताई पॅकर्स पालघरचा संघ तिसऱ्या वर्षी ज्यावेळेस ओंकार देसाईचं स्वप्न बंगलं होतं हॅट्रिक करण्याचं राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी, त्यावेळेस निश्चितपणे त्या संघामध्ये वेगळे खेळाडू होते. मात्र तोच करण मोरे या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार, षटकार आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35-40चा स्टार्ट मिळाला तर ही मॅच देखील ऑन आहे सर. जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा. स्कोर 10 बगैर किसी नुकसान के. आगाज तो बहुत बेहतरीन किया है करण मोरे ने. सुमित आउटी अपने बॉलिंग मार्क पर तैयार है. पावर प्ले का ओवर, 10-15 कदमों का बॉलिंग मार्क. फुल टॉस से आंसर पर खेल दिया. मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. राजू मौका था, खुशियां आई थी करण मोरे के लिए. ये फुल टॉस गेम जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटमध्ये फुल टच चेंडू, हा फुल टच चेंडू देखील सीमारेषेच्या पार जाणं गरजेचं होतं. तसं घडलं नाहीये. थोडासा निराशा असेल करण मोरे. पण दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मैदानावरती आपण पाहणार आहोत ओंकार देसाईला. अत्यंत महत्वाचा खेळाडू. धावसंख्या धाबलकरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 बिनबाद 11. ताई पॅकर्स पालघर. नक्कीच चांगली सुरुवात द्यावी लागेल. 3 बॉलमध्ये 11चं स्टार्ट मिळालं, त्याला पुढे घेऊन जावं लागेल आता ओंकार देसाईला देखील. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी सुरुवात झाली 55,555 ने. या 10व्या पर्वामध्ये आपण 5 लाखाचं बक्षीस पाहतोय आणि तोच ओंकार स्ट्राईकला. सुमित आवटी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. डाव्या यष्टीवरचा पहिलाच फटका आणि दाखवून दिलंय मी आलेलो आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण, चौकार. कुबा है, दूसरी तरफ खाई और दोनों तरफ से है भरपूर पिटाई. मैदान के अंदर बल्लेबाज है ओंकार देसाई. स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के. फुल टॉस गेम. आज सुमित आउटी गेंद को लैंड नहीं कर रहे. अगर आप लैंड नहीं करेंगे तो बल्लेबाज जो है ना सही जगह पर लैंड करने वाले हैं. टारगेट बहुत बड़ा है. अगर टारगेट बहुत बड़ा है ना तो अपोनेंट टीम के गेंदबाजों को आपको टारगेट करना पड़ेगा, तभी जाकर आपका टारगेट पूरा होगा. स्कोर 15 है. 4 गेंदों का खेल. या ठिकाणी तुषार दवंगे सर यांचं आगमन झालेलं आहे. टीडी स्पोर्ट्स तुषार दवंगे सरांना विनंती करते आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. आणि आता आपण जो उल्लेख केलात की बॉल तुम्हाला पिचिंग करावं लागेल सुमितला, कारण फुलटॉस बॉल, लो फुलटॉस चांगले कनेक्ट. पहिल्याच बॉलवर आक्रमण, चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या डोळल आपण पाहतोय ती म्हणजेच 15. पुढचा बॉल राईट हॅमर द विकेट, स्ट्राईकला ओंकार साठी. आता मात्र या देखील चेंडूला खेळून काढले, मात्र खेळाडू त्या ठिकाणी येतोय. पहिला गडी बाद ओंकार देसाई. सो वाटलं होतं की चांगल्या टच मध्ये येतोय, त्याच वेळेस मोठी विकेट. अनदर विकेट डाऊन, द फर्स्ट विकेट डाऊन. ताई पॅकर्स पालघर. लेकिन अंदर की तरफ आई. ऑनसर पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ ओंकार खेलना चाहते थे, हमला किया और गेंद बहुत ऊपर चली गई. स्क्वायर लेग की तरफ बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात थे. अच्छा कैच, बल्लेबाज आउट. पहले विकेट का पतन. ताई पैकर्स के उम्मीदों को लगता बा सबसे बड़ा झटका. बिग विकेट. 5 गेंदों का खेल हुआ है. स्कोर 15 रन, 1 विकेट के नुकसान पर. ताई पैकर्स और भांडव स्ट्राइकर के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला. टारगेट बहुत बड़ा है. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आ रहे हैं बिलाल. तकनीक इनकी भी बहुत अच्छी है. करण मोरे के लिए स्टार्ट मिला है और दूसरी तरफ सुमित आउटी के लिए राजू विकेट मिला है. कमाल का ये बैटल है. अच्छी कॉन्टेस्ट. सांप और नेवली के बीच अगर लड़ाई आप देखना चाह रहे हैं तो ये लड़ाई है. तुषार सर आपका स्वागत है, वेलकम. और दूसरी तरफ राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 ऑर्गेनाइज बाय श्री गणेश सानप, अजिंक्य सानप. नए खिलाड़ी उभर कर आ रहे हैं. सबसे अच्छे संकेत है आने वाले दिनों के लिए, टेनिस क्रिकेट के लिए मेरे हिसाब से. जिस तरह से कल बहुत सारे अपसेट हुए थे राजू, और मड की टीम ने सबका दिल जीत लिया. नक्कीच काल मड असेल, त्याचप्रमाणे ठाण्याचा संघ, जो युवा खेळाडूंचा संघ प्रितेश जोशी यांनी तयार केलेला, त्या संघाने सर्वांना चकित करून टाकलं. आज देखील बघा सुरुवात छान आहे. करण मोरेला साथ द्यावी लागेल. बिलाल ज्याने सुरुवात आपल्या क्रिकेट करिअरची जर आपण पाहिलं तर गैसू असेल, बिलाल असेल, रवी असेल, किसन असेल, त्यानंतर रवी छोटे असतील, स्वतः हकीम भाई असतील, उमर खान यांच्या संघातून, उमर 11 मधून, आणि त्यानंतर आपण भिवंडी या परिसरामध्ये मॅक्झिमम क्रिकेट खेळताना त्याला पाहिलंय. आणि तोच बिलाल पुन्हा एकदा एक मोठ्या
लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व करतोय ताई पॅकेटसाठी. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सुमित. शकाती फुटचा चेंडू. आता मात्र गुड लाईन, थोडा मागे ठेवला टप्पा. या अगोदर देखील याच गोष्टीचा उल्लेख केला होता प्रशांत सर. आणि बॉल तुम्हाला लँड करावा लागेल, पिचिंग करावं लागेल, संधी मिळेल. आणि 2 चांगले पिचिंग केलेले बॉलवर संधी मिळाली. ॲक्शन रिप्ले बघा. टप्पा पडल्यानंतर बॉल स्किट होऊन यष्टीरक्षकाच्या हातात. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 15 धावा. इस बार बल्लेबाज जो है ना वो लेग स्टंप के बाहर चले गए और इनसाइड आउट खेलने की कोशिश कर रहे थे बिलाल. पूरी तरह से बीट हुए. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओवर नाउ स्कोर 15 पर 1. जीतने के आप देख रहे हैं आनंदवाड़ी का टूर्नामेंट यादगार बना. सातारा प्रीमियर लीग और इंडिया कप जो एक सफल टूर्नामेंट अपने बिहार में देखा. पटना के मैदान पर, ऊर्जा के मैदान पर धुआंधार बल्लेबाजी के साथ अच्छी गेंदबाजी हुई. तो ये एसएससी का बॉल इस टूर्नामेंट में कमाल कर रहा है. राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट बहुत ही शानदार आयोजन. इस ओवर की बात करें तो गेंदबाजी में विशाल को बुलाया गया. बल्लेबाज स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए करण मोरे 11 पर खेल रहे हैं. बिलाल नॉन स्ट्राइक रन पर है और मैंडेटरी पावर प्ले का ये दूसरा ओवर जहां फ्लाइंग ट्रिप है, गली है, पॉइंट है, डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात. सुंदर, बहुत बढ़िया गेंद थी इस बार. मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है. अच्छी फील्डिंग, 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 16 रन 1 विकेट के नुकसान पर. काल ज्या खेळाडूचा उल्लेख केलेला सरांनी की वामन मूर्तीमध्ये आपण काल समीर सावंतला पाहिलं आणि त्यावेळी जयदीप बोंडिवलेचा उल्लेख केलेला हरीश पंड्या सरांनी. आज जयदीप बोंडिवले याला आपण पाहतोय. भिवंडीचा अजून एक ठाण्याचा खेळाडू. ॲक्शनमध्ये सुहासला देखील आपण पाहू शकतो. पुढचा बॉल विशाल. ओव्हर पिच चेंडू समोरच्या दिशेने 1 बाउंस 2 बाउंस. खणखणी दणदणीत चौकार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. खणखणीत चौकार, 4 धावा. विनंती करेन बंदर पाखाडी 11 विवेक भंडारी, रोहित नार्वेकर चतुर, सौरभ सिंग, प्रणय कोळी, त्याचप्रमाणे ओमकार घुले, JR थॉमस या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपला संघ फोटो सेशनसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये घेऊन यायचा आहे. ओमकार घुले, JR थॉमस आणि विवेक भंडारी बंदर पाखाडी 11 दोन्ही संघ आपण फोटो सेशनसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तुम्हाला नम्र विनंती राहील. बिलाल बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. मिड ऑफ पर खिलाड़ी है और बॉलर और मिड ऑफ के बीच जो फासला था उस फासले को चीरती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गई. स्टार्ट तो बिल्कुल कमाल का किया गया. बल्ले के बीच बीच और सीधे बल्ले से गेंद को खेला गया था. बेहतरीन टाइमिंग और बेहतरीन प्लेसमेंट बिलाल द्वारा. स्कोर 20 1 विकेट के नुकसान पर. स्ट्राइक रन पर बिलाल. गेंदबाजी कर रहे विशाल. इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस गेंद थी, पैरों पर थी, कलाई का इस्तेमाल. गेंद को खेल दिया स्क्वायर लेग की तरफ. खिलाड़ी स्क्वायर लेग पर दायरे के अंदर बहुत तेजी के साथ गेंद को फील्ड करने के लिए चले गए. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर इसी के साथ पहुंच चुका 21 रन 1 विकेट के नुकसान पर. शानदार मुकाबला. 27 गेंदे और राजू जीतने के लिए 70 रनों की जरूरत है. मी तुषार दवंगे सरांना विनंती करते सर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. TD स्पोर्ट्स आपलं हार्दिक स्वागत आणि विनंती करेन या ठिकाणी कमलेश विश्वकर्मा यांचा संघ आपण पाहतोय ज्या ठिकाणी बंदर पाखाडी 11 या स्पर्धेमध्ये खेळताना. पुढचा बॉल व्हाट अ शॉट. मिस टाइम स्ट्रोक आहे मात्र चेंडू जाणार निश्चितपणे नाही. सुहास पवारचा क्लास पाहायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या होत्या सुहाससाठी. निश्चितपणे 6 वाचवलेत. आपल्या उंचीचा फायदा मात्र ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले बघू शकता सर. जी हाँ, इस बार तो लेग स्टंप के थोड़ा बाहर चले गए थे और गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ या बॉलर के सर के ऊपर से खेलने की जो कोशिश की गई, ज्यादा ऊपर गेंद चली गई और बेहतरीन फील्डिंग बाउंड्री लाइन पर. लाजवाब फील्डिंग. स्कोर 22 1 विकेट के नुकसान पर. मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर और 2 गेंदों का खेल आना बाकी है. गेंदबाजी कर रहे गेंदबाज विशाल. बिलाल 5 पर बल्लेबाजी कर रहे.
सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जे काही नाश्त्याचे आपण जे पाहतोय पॅम्पर्स आहेत त्याचप्रमाणे आपण पाण्याच्या बाटल्या देखील इतरत्र कुठेही या मैदानामध्ये इतरत्र टाकायच्या नाही. स्वच्छता आपल्याला पाळायची, याची नोंद घ्यायची आपणास. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला या ठिकाणी पाहतो मिड विकेटला खेळाडू, या अगोदर षटकार मिळाला, आता थेट आपण खेळाडूच्या हातामध्ये आणि खेळाडू बाद होतोय बिलालच्या रूपामध्ये. टेनिस क्रिकेट .in पर देखिए ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर खेलना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं हुआ और मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, उनके गोदी में गेंद चली गई. बल्लेबाज बिलाल की पारी समाप्त. श्याम चौधरी लेफ्ट हैंडर बल्लेबाज है. बहुत बार मैंने इनको राजू देखा है कि बतौर प्रारंभिक बल्लेबाज बल्लेबाजी करते हैं, लेकिन आज मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने का मौका मिला है. और अब फिलहाल भिवंडी के खिलाड़ी हैं, काबिलियत है, हुनरबाज खिलाड़ी करण मोरे का साथ देने के लिए. एक तरफ अभिषेक को आपने राजू देखा था, स्ट्राइक रेट पहले 3-4 ओवर तक 100 का था. 5वें ओवर में इन्होंने गेयर चेंज किया था, थोड़ा सा समय लिया था. उसी तरह से करण मोरे बीच मैदान पर जो बल्लेबाजी कर रहे हैं, थोड़ा सा समय ले रहे हैं, जब पानी में गेंद आ रही तब जाकर बड़े स्ट्रोक खेल रहे हैं, तो इनका रोल बहुत इंपॉर्टेंट है. क्या वो आखिर तक खेलेंगे और मैच फिनिश करने के बाद बाहर आएंगे, वो देखने वाली बात है. एक तरफ गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी में अब किसको मौका मिलेगा वो देखने वाली बात. इंटरेस्टिंग मुकाबला. राजू 24 गेंदों का खेलना बाकी है, 63 रनों की जरूरत. 24 चेंडू 63. आपने सही फरमाया, यहाँ पर इर्द गिर्द बल्लेबाजी करनी होगी. श्याम चौधरी बड़े हिट के लिए जाने जाते, लेकिन करण मोरे द प्ले टू वॉच आउट. याच खेळाडूवर मोठी जबाबदारी राहील गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय आता येतोय रोहित आचार्य, या स्पर्धेतला सर्वाधिक धावा करणारा बॅटर आता आलेला आहे, जो नेक्स्ट मॅच मध्ये बंदर पाखाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. मॅन फ्रॉम गोरेगाव आफ्ताब गेल्या वर्षी 72 धावा केल्या होत्या वैयक्तिक. आणि गोलंदाजीसाठी येतोय रोहित. स्ट्राईकला करण. 24 चेंडू 63 धावांची गरज. 14 ते 13 षटकारांची मॅच. समोरच्या दिशेला मारलेला फटका, समोर आहे सुहास, 1 धाव आणि पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा लँडिंग जो पाय पडलेला आहे त्या ठिकाणी नो आहे की नाही चेक करण्यासाठी मॉन्टी सर आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. 24 चेंडू 63 धावा. या ठिकाणी प्रशांत सर पाहिलं तर 24 चेंडूमधले तुम्हाला कमीत कमी 15 षटकार चौकार आवश्यक आहेत, अन्यथा या ठिकाणी किमान 10 षटकार जी मॅच बनू शकते. आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. त्यामुळे नो बॉल, फ्रीडचा बॉल. संधी मिळणार आहे बॅटर श्याम चौधरीला. आक्रमकता दाखवावी लागेल, कारण ज्या प्रकारे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की करण मोरे याच्याबरोबर तुम्हाला राहून एक चांगली इनिंग खेळावी लागेल आणि ती बॅटिंग आता श्याम चौधरी याला करावी लागेल. जसं मगाशी आपण अभिषेक आंगणे जो उभा राहिला इश्तियाक नंतर आपण त्याला पाहिलं, सुहास पवार त्यांच्याबरोबर जॉईन केली पार्टी, त्यांनी देखील मोठमोठे फटके खेळले, मात्र मॅच पुढे घेऊन गेले. त्या पद्धतीने करण मोरे बरोबर श्याम चौधरी याला देखील आपला एक वेगळा सपोर्ट द्यावा लागेल. आणि आता फ्रीडचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. श्याम इस वक्त ट्रैक पर उसको 2 विकेट के नुकसान पर. काफी लेग स्टंप के बाहर गेंद है, तो ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी. व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया. राजू भगवान एक दरवाजा बंद करता तो दूसरा जरूर खुलता है. पहले नो बॉल, उसके बाद में वो व्हाइट बॉल का इशारा हुआ. मिस्टर एस्ट्रा भी आ रहे. 24 गेंदों में जीतने के लिए 60 रनों की जरूरत है. ताई पैकर्स 31 रन 2 विकेट के नुकसान पर. टारगेट बहुत बड़ा है, कमाल का मैच देखने का मौका मिलेगा. इस ओवर की अगली गेम गेंदबाजी करे गेंदबाज रोहित अपने बॉलिंग माप में तैयार है. फील्डिंग एक खिलाड़ी फ्लैंक थ्री पर मौजूद है, गली है, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, डीप स्टक और लॉन्गा पर खिलाड़ी है. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट थी, लेकिन टप्पा खाती वो चाल मिला. बहुत अच्छी गेम, कंधों का सही इस्तेमाल, तेज तर्रार गेंद थी. श्याम ज्यादा नहीं समझ पाए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. 23 गेंदे और जीतने के लिए 60 रनों की जरूरत है. फ्रीडचा बॉल होता, निश्चितपणे आक्रमण करावं लागेल. आत्ताच मी म्हटलं होतं करण मोरे त्यांचा रोल प्ले करतात, मात्र इतरही फलंदाजांना जॉईन पार्टी करावी लागणार आहे, कारण आव्हान तितकंच मोठं आहे. 10 षटकारांची मॅच आहे. राऊंड द विकेट फुटचा बॉल. आता मात्र या चेंडूला खेळून काढल्या गॅपमध्ये. चेंडूवर डीपला खेळाडू येतो. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे, मात्र त्या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी पोहोचणार. या दरम्यान एकच धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते एका धावेने. 30 धावा 32.
22 गेंदों का खेलाना बाकी है। जीतने के लिए 59 रनों की जरूरत है। कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है। करण मोरे अच्छी पारी खेल रहे, 233 का स्ट्राइक रेट है। 6 गेंदों में इन्होंने 14 रन बनाए हैं। और सर पर शॉट और पीछे खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर गेंद को ऊपर फील्ड किया जाएगा। 2 रन लेने की कोशिश तो करेंगे दोनों बल्लेबाज और 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाज। नो बॉल, रोहित के लिए परेशानी। दोबारा नो बॉल। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 पिक्चर सुपर हिट, अगली गेंद न फ्री हिट दिए, घुमा के खेलने का मौका मिलेगा। और सामने सेठ बल्लेबाज है करण मोरे, 7 गेंद में 16 पर खेल रहे हैं। ये एक अच्छा अवसर है, सुंदर अवसर है बल्लेबाज करण मोरे के लिए यहां से अपने बाजू खोलने के लिए, क्योंकि अंपायर का जो हाथ है ना सर के ऊपर से घूमने वाला है, क्या बल्ला भी घूमेगा वो देखना बहुत जरूरी। नक्कीच मत कर निराशा की बात है, जीवन संभल की आशा है, कर्तव्य कर्म करते जा, यही जीवन की परिभाषा है। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सुदर्शन चक्र घुमावले, फ्रीडचा बॉल, आक्रमण करावं लागेल करण मोरे। मी म्हटलं होतं हा खेळाडू जर उभा राहिला अजून 2-2.5 ओव्हर तर मॅचचं गणित समीकरण बदलू शकतो। याच ओव्हरला टार्गेट करायचं आहे आणि त्या अनुषंगाने स्ट्राईकला तयार आहे। फ्रीडचा बॉल बघूया, गोलंदाज रोहित सज्ज होतोय, राईट हॅमर द विकेट रोहित आचार्य, स्ट्राईकला करण मोरे। फ्रीडचा बॉल, फुलर लाईन चेंडू अक्षरशः दाबून खेळलेले आहेत। पॉइंटला खेळाडू फील्ड करतोय, एकच धाव, या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते। एकूण धावसंख्या 36-36। मोठं आव्हान आहे, षटकार चौकार आले तरच आपण क्लोज जाऊ शकता, कारण 91 धावा करायच्या आहेत किमान अजून येणाऱ्या 1.5 ते 2 ओव्हरमध्ये 4 ते 5 षटकारांची आवश्यकता, जेणेकरून समीकरण खूप क्लोज जाऊ शकतं। डावखुरा बॅटर श्याम चौधरी स्ट्राईकला, राऊंड द विकेट, फुटचा चेंडू। आता मात्र बॉल आलेला आहे, बरोबर बॅटच्या खाली मिळाला, बिल्कुल पाले में गेंद आउट ऑफ द पार्क आणि द ब्यूटीफुल स्ट्रोक, मैग्निफिसेंट बैटिंग, षटकार। श्याम इनका नाम, और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम, और गेंदबाज का काम तमाम हुआ। क्या शॉट था ये राजू, बहुत ही सुंदर स्ट्रोक, सीधे बल्ले से गेंद को खेला गया, तैयार करने की कोशिश रोहित द्वारा, लेकिन बल्लेबाज श्याम तैयार थे। कमाल का स्ट्रोक, बेहतरीन बल्लेबाजी, स्कोर 42 तीसरा ओवर, 20 गेंदों का खेल, जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। तो ताई पैकर इस मैच में अभी भी बने हुए हैं, बेहतरीन बल्लेबाजी, फ्लाइट क्लिप, गली पॉइंट, स्ट्राइक कवर लॉन्ग अप। श्याम स्ट्राइक रेट पर 7 पर खेल रहे, 233 का स्ट्राइक रेट, 3 गेंदों का सामना किया है। बढ़िया गेंद टपकाते नीचे रही है, आंसर पर खेलने का प्रयास बिल्कुल किया गया था, डायरेक्ट हिट करने की कोशिश, दूसरे के लिए वापस आएंगे। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बल्लेबाज, चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। स्कोरबोर्ड को चलाने का काम हो रहा है, और दोबारा पैर देखा जाएगा, फ्रंट फुट देखा जाएगा, अभी इशारा करते हुए टीवी एम्पायर की तरफ। और मोंटी जी इस वक्त हमारे साथ जुड़े हुए। राजू, इंटरेस्टिंग कहानी है, आज के दिन का सबसे बेहतर मुकाबला बीच मैदान पर, 19 गेंदे 47, आंकड़े बदल सकते हैं, क्या यहाँ एक और नो बॉल आएगा, वो देखने वाली बात है। मोंटी जी हमारे साथ जुड़ेंगे। मोंटी आइए, आपको कॉम्बॉक्स की तरफ आना है, बहुत महत्वपूर्ण मुकाबला, 44 2 विकेट के नुकसान पर है। इंटरेस्टिंग, रोचक, दिलचस्प कहानी टेनिस क्रिकेट .in पर आप देख रहे हैं। नक्कीच या ठिकाणी ऍक्शन मध्ये थर्ड अंपायर मनोज घोडेकर सर, मॉन्टी सर आपण यायचे, मदन देशमुख, कारण या ठिकाणी बॉल ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर गोलंदाज थोडंसं रिव्ह्यू पाहायला जातोय। सर्व प्रेक्षकांना विनंती राहील, जे जे पोलच्या जवळ आहेत, आता लाईट्स ऑन होणार आहेत, त्यामुळे थोडं मागे व्हा, पोलच्या आजूबाजूला जेवढे उभे आहेत त्यांनी थोडं साईड लावा, कारण काही क्षणातच आता लाईट ऑन होणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी उभं राहायचं नाही, आजूबाजूला लाईट्स जे फ्लड लाईट्स ऑन होणार आहेत, थोडं साईड लावा। अतिशय अडीतडीचा सामना आपण पाहतोय, सर्वांना विनंती राहील, ज्या ज्या ठिकाणी आपण फ्लड लाईट्स आणि जे पोल आहेत त्या खाली बसलेल्या सर्वांनी थोडं साईड लावा, लाईट्स ऑन होणार आहेत। दोन्ही संघाला विनंती करतो, जे आर थॉमस आणि विवेक भंडारी यांचा संघ बंदर पाखाडी 11, आपण फोटो सेशन नंतर तयार राहा। एक राखीव खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येईल, कमलेश विश्वकर्मा यांचा संघ आपण पाहतोय, आणि बघूया या ठिकाणी पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये खूप वेळा जर आपण पाहिलं तर 1 2 3 4 वेळा जवळपास नो साठी, आणि निश्चितपणे नो बॉल साठी जो लँडिंग आहे, पिचिंग आहे, त्यावरच आपण पाहिलं जातंय, कारण ज्या प्रकारे अभि परब सर त्या ठिकाणी आहेत,
त्याने ठिकाणी घोषित केलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आपण थोडंसं वेट करतोय. जास्त ऍक्शन मध्ये आहेत. फेअर, त्यामुळे हा फेअर आपण मी मनोज घोडेकर यांना विनंती करेन, मॉन्टी सर आपण पंच लवकरात लवकर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. थर्ड अंपायर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते रोहित आचार्य. स्ट्राईकला आहे श्याम चौधरी. लेट्स सी व्हॉट काइंड ऑफ स्ट्रॅटेजी इज लुकिंग फॉर. क्वेश्चन मुकाबला कमाल का मैच. 44 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद शेष और दोनों के लिए होगी विशेष. क्या मुकाबला ये. 19 गेंदे 47 रनों की जरूरत. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय या ठिकाणी आयोजक आणि मदन देशमुख ऑब्झर्व्हर निरीक्षक या ठिकाणी सांगतायत की निर्णय देण्यात आलेला आहे. पंचांनी मॅचला सुरू करायची आहे, कारण नक्कीच या ठिकाणी विचारतायत की स्क्रीनवर त्या ठिकाणी. आणि चला लवकरात लवकर आपण मॅचला सुरू करणार आहोत. मैच शुरू करना है. इट्स अ फेयर डिलीवरी. डोंट आर्ग्यू विद अंपायर, डोंट आर्ग्यू विद अंपायर. मैच शुरू करना है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. 19 गेंदों में जीतने के लिए 47 रनों की जरूरत है. स्ट्राइकर पर बल्लेबाज श्याम. कमाल का प्रदर्शन इनका भी रहा है. 9 पर केंद्र है. 4 गेंदों का सामना किया. 225 का स्ट्राइक रेट. करण मोरे केंद्र 17 पर 8 गेंदों का सामना किया. 212 का स्ट्राइक रेट. गेंदबाजी करने के रोहित अपने बॉलिंग मार पर तैयार है. ऑन साइड पर गेंद को पुल किया. डीप मिड विकेट पर बाउंड्री रन पर राहुल तैनात है. गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे. तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. 18 गेंदे 46 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. मैदान के अंदर कांटे की टक्कर. थँक्यू डीजे. मी मैदान व्यवस्थापक अनिल घाडी यांना विनंती करतो. अनिल घाडी सर आपण प्रमुख स्टेज जवळ यायचे. अनिल घाडी सर या मैदानामध्ये आपल्या या मैदानाच्या पलीकडे ज्यांची प्रॅक्टिस अनिल घाडी क्रिकेट अकॅडमी आपण पाहतोय. मैदान व्यवस्था देखील आपण पाहतोय. 18 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. अनिल घाडी सर आपणास विनंती राहील आपण देखील प्रमुख स्टेजच्या जवळ यायचं आहे. मदन देशमुख यांच्याशी आपण संपर्क साधायचा. 18 चेंडू 46 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 15 धावा. करण मोरे आणि श्याम चौधरी यांना कॅल्क्युलेशन करावं लागेल. 2 षटकारांची मॅच आहे. एक ओव्हर जर टार्गेट केली 18, 20, 22 तर या मॅचचं गणित बदलू शकतं. करण मोराकडे ती क्षमता आहे. श्याम चौधरीला जॉईन करावं लागेल त्याला आणि एक पार्टनरशिप बनवावी लागेल. दुसऱ्या बाजूला सुमित बांडू स्ट्रायकरसाठी या मैदानावर या अगोदर देखील आपण रबर बॉलमध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहिलंय. विक्रुयांसाठी देखील या अगोदर ते याच मैदानावर खेळलेत. बघूया काय घडतंय. सुमित सज्ज होते. डावखुरा बॅटर श्याम चौधरीसाठी. 18 चेंडू 46 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलर लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर. अक्षय निर्मल सर या ठिकाणी वाईड घोषित करतात. एक अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते आणि 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. बरोबर 15ची सरासरी आता आवश्यक आहे. आस्किंग रन रेट. राजू पहले ओवर में सुमित आउट ने 15 रन दिए थे. 1 विकेट इन्होंने प्राप्त किया था. फ्रंटलाइन गेंदबाज हैं मांडू स्ट्राइकर टीम के. बल्लेबाज श्याम. स्ट्राइकर इन पर 10 पर के दरे 5 गेंदों का सामना किया. 200 का स्ट्राइक रेट. कमाल का ये मैच. इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गेंद थी. ऑन साइड पर खेलते लॉन्गर पर खिलाड़ी तैनात है बाउंड्री पर. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया.
17 गेंदों में 44 रनों की जरूरत है मुकाबला में जीतने के लिए। जीवन की निशानी प्रगति और प्रगति की निशानी विस्तार। राजू आपको बेहतर विस्तार करना होगा। दर्शक काफी संख्या में मौजूद है। एक दिलचस्प कहानी देख रहे टेनिस क्रिकेट .in पर राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी के आज के दूसरे दिन में शाम के सत्र में गजब का मुकाबला, क्या मुकाबला चल रहा है। नक्कीच खूप चांगली मॅच आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते षटकारी. पुढचा बॉल करंटसाठी फुलटॉस चेंडू, त्या चेंडूवर आक्रमण डीप लॉंग लेग बाउंड्रीला, वन बाउंड चेंडूला पाठवले सीमा पार, चौकार. व्हॉट अ शॉट. मॅच इज ऑन. एक्शन रिप्ले देखे टेनिस क्रिकेट .in पर गेंद को खेल दिया था लॉन्ग लेग की तरफ। सोचो मत, शुरुआत करो, वादा मत करो, साबित करो, बताओ मत, करके दिखाओ। करण मोरे बीच मैदान पर है। करण मोरे वारे वारे आपके वारे न्यारे लाजवाब प्रदर्शन कर रहे हैं। 16 गेंदों में 40 रनों की जरूरत है। करण मोरे खेल रहे 21 पर 9 गेंदों का सामना किया, 233 का स्ट्राइक रेट। सुमित आउटी गेंदबाजी कर रहे हैं। बहुत महत्वपूर्ण मुकाबला, शानदार खेल मैदान के अंदर, तगड़ा मुकाबला। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई है। पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी गेंद को अच्छी तरह से फील्ड नहीं कर पाए। कवर के खिलाड़ी चले गए थे गेंद की तरफ। अब जाकर आंकड़े क्या बता रहे, 15 गेंदे 39 रनों की जरूरत। राजू दोनों के पास मौका, भांडू स्ट्राइकर के पास भी एक बहुत बड़ा अवसर है, ताई पैकर के पास भी एक अच्छा अवसर है, लेकिन इस मैच में दर्शकों के लिए भरपूर मनोरंजन। नक्कीच मनोरंजन, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. 15 चेंडू 39 धावांची गरज. एका बाजूला श्याम चौधरी आणि करण मोरेला उर्वरित 3 चेंडूमध्ये किमान 10 ते 15 धावा कराव्या लागणार आहेत. दुसऱ्या बाजूला सुमित याला 3 चांगले बॉल टाकावे लागणार आहेत. पांडू स्ट्रायकर्स विरुद्ध आपण ताई पॅकर्स पालघर या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सुमित. डावखुरा बॅटर श्याम, समोरच्या दिशेला मारलेला फटका सुहास त्या ठिकाणी येतोय, नाही, मिसफिल्डिंग होते. बॅकअपला खेळाडू आहे. एक धाव, चांगला फेकअप, चांगला पिकअप आणि चांगल्या प्रकारची चेंडू फेक. व्हॉट अ कमबॅक. एका धावेने धाव पुढे सरकते. 38 14 चेंडू 38 धावांची गरज. या दोन बॉलवर सर्व काय अवलंबून आहे. या दोन बॉलवर जर 8 धावा निघाल्या तरी या मैदानावर 12 बॉलमध्ये 30-35 देखील झालेले आहेत. बघूया करण मोरे ताई पॅकर्स मॅच मध्ये काहीतरी वेगळं घेऊन येतात का. 14 गेंदों का खेल, 38 रनों की जरूरत है। करण मोरे के अंदर 22 पर, शाम की बात करें तो 12 पर खेल रहे। गेंदबाजी करने का सुमित तैयार है। टप्पा खाते उछाल था, गेंद लेग स्टंप के बाहर। अक्षय दिलमिल ने व्हाइट बॉल का इशारा किया। राजू ये मिस्टर इस्रान जो ना बिल्कुल खलबली मचा रहे हैं, नो बॉल डाल रहे हैं, व्हाइट बॉल डाल रहे हैं। ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। उदाहरण देना बहुत आसान है, उदाहरण बनना बहुत कठिन। इस अंडर प्रेशर सिचुएशन में आपको बेहतर काम करना आना चाहिए। इस मैच में दिल की धड़कनें और तेज बनती हुई। किस दिल की धडकने तेज, हृदयाची धडधड वाढू लागलेली आहे. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. गोलंदाज सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. स्ट्राईकला करण मोरे. सुमितचा षटकातील पुढचा बॉल आणि पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न खेळाडू त्या ठिकाणी येतो. दॅट शुड बी टेकन गॉन. कहाणी में ट्विस्ट. मोठी विकेट, मोठा धक्का ताई पॅकर संघाला. करण मोरे बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. जब बल्ला बोलता है ना तो ठाट है, जब बल्ला बोलता है तो ठाट है, नहीं तो टाइट टाइपिश। करण मोरे ऑफ टाइम के बाहर गेंद थी, आंखों से दूर आपने खेला और उसके कारण आप डगआउट की तरफ चले गए। 11 गेंदों में 22 रन, 200 का स्ट्राइक रेट। स्टार्टअप को मिला था, फिनिश आपको करना था। जिस तरह से अभिषेक ने बल्लेबाजी की उस तरह से बल्लेबाजी आपको करनी थी, लेकिन इस मैच में महंगे साबित है सुमित आउट ने विकेट लिया। ब्राइस विकेट, सेठ बल्लेबाज को आपने आउट किया है। स्कोर 54, 3 विकेट के नुकसान पर 13 गेंदों में जीत निकले। 37 रनों की जरूरत है। अक्षय पवार बल्लेबाजी करने के लिए, श्याम चौधरी 12 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया। सुमित आउटी बीच मैदान पर है। आज के दिन का और एक बेहतरीन मुकाबला राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 सीजन 10 ऑर्गेनाइज बाय गणेश सानप एंड अजिंक्य सानप। सुमित आउटी की अगली गेंद, टप्पा खाते उछाल मिला, सर पर खेलना चाहते थे, खड़े खड़े खेलने की कोशिश। गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। 12 गेंदों का खेल, जीतने के लिए 37 रनों की जरूरत है। कई मैच जाएगा। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे।
ज्याने उत्कृष्ट फलंदाज असा किताब मिळवला. आज निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत भरत वाघले सर यांचा सत्कार सन्मान आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वतः हरीश पंड्या सर त्या ठिकाणी, संतोष बन या ठिकाणी आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्याचं सत्र देखील आपण पाहणार आहोत, ज्यावेळेस संध्याकाळी ठीक 3 वाजता सुरू होईल. 2 सेमीफायनल, त्यानंतर एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांसाठी, बेस्ट ऑफ कांदिवली वर्सेस बेस्ट ऑफ बोरिवली. या 2 संघांमध्ये गेल्या वर्षी बेस्ट ऑफ गोराई, बेस्ट ऑफ चारकोप पाहिलं होतं. उद्या आपल्याला एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल, बेस्ट ऑफ कांदिवली, बेस्ट ऑफ बोरिवली आणि त्यानंतर फायनल. 8-8 ओव्हरचे मॅचेस आपण पाहणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते रोहित आचार्य. 12 चेंडू, 37 धावांची गरज, 18.5चा आस्किंग रन रेट आहे. अजून मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर 6 षटकार आवश्यक आहेत. पाहुण्यांचं स्वागत आपण पाहतोय. मामाश्री देखील आलेले आहेत. अजिंक्य सानप यांचे मामा, त्याचप्रमाणे लेजंड क्रिकेटर मंदार गरुडे व्यासपीठावर आगमन होतंय. गोलंदाज सज्ज होतोय रोहित आचार्य. डावखुऱ्या बॅटरसाठी 12 मधले 6 षटकार आवश्यक. पहिलाच बॉल, पहिला षटकार आलेला आहे श्याम चौधरीच्या बॅट मधून. आयन हँडसम उत्तुंग षटकार, बिग वन, 6 धावा. धरती से आसमान को देख के उड़ने के सपने पूरे नहीं होते, पंख फैलाने पड़ते हैं. शाम है, शाम का समय है, शाम अपने इस मैच में अपना नाम करने के लिए तैयार है. मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर इस गेंद को खेल दिया था. मैच ऑन, मैच ऑन है. 11 गेंदों में 31 रनों की जरूरत है. संतोष जी बंड साहब, आपका स्वागत है. और सुप्रीमो चषक का बिगुल बज चुका है. 12वां संस्करण बहुत यादगार होगा, क्योंकि अभी तक शानदार टूर्नामेंट. टेनिस बॉल की अगर बात करें तो वर्ल्ड कप कहा जाता है सुप्रीमो ट्रॉफी को, तो वो कमाल का टूर्नामेंट. और यहाँ राजेंद्र सानप ट्रॉफी की अगर बात करें तो यह भी यादगार साबित हो रहा है. 11 गेंदों में 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 60 रन 3 विकेट के नुकसान पर शाम इस पर स्ट्राइकर एंड पर मौजूद. ऑन साइड पर गेंद को खेलने का प्रयास जरूर किया गया था. हल्का सा अपील, विकेट के ऊपर कोई प्रभाव, विकेट कीपर ने सवाल पूछा, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. पहिली गेंद पर 6 है, दूसरी गेंद पर बिंदी है. नक्कीच खूप जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र चांगलं कमबॅक आताच आपण पाहतोय. ठाणे, रायगड, अंधेरी ऑफिस मधून देखील ही स्पर्धा पाहतायत. दिल्लीवरून फोन आलेला आहे, ते देखील या स्पर्धा पाहत आहेत. आता मात्र या चेंडूला पाठवलाय डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा देखील चेंडू नो, आणि हा येतो अनदर बिग वन. मॅच मध्ये कहाणी में पलटवार. श्याम चौधरी आत्ताच दिल्ली मधून विनय खाते यांचा फोन होता. निश्चितपणे त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. विराज सावंत अंधेरीवरून पाहत आहेत. ठाणे, वेगवेगळ्या ठिकाणून आपण पाहतोय. प्रेक्षक देखील जबरदस्त एन्जॉय करतायत. पंचांनी या ठिकाणी पाहिलेल्या वेस्ट साइड नो यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया काय घडतंय. चल रहा है. 10 गेंदों में वैसे 24 रनों की जरूरत है. शाम कमाल की बल्लेबाजी, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी. कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, लेकिन खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है. वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में. नो बॉल का इशारा, मतलब बल्लेबाज के लिए तोहफा है, दे घुमा के खेलने का मौका है. और राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. शाम के अंदर 24 पर 10 गेंदों का सामना किया. 240 का स्ट्राइक रेट है. 10 गेंदों में जीतने के लिए 24 रनों की जरूरत है. 67 for 3. व्हाट ए मैच. अद्भुत खेल. बीच मैदान पर डूबता हुआ सूरज, कम होती भी रोशनी. ये आने वाली शाम किसके नाम, ये सवाल है. मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे शाम, वो तो कर रहे अपना काम. अब जाकर कहानी इंटरेस्टिंग. हेमंत निंबाळकर यांच्याकडून प्रेक्षकांना प्राइज आलेला आहे. बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षकांनी जर डायरेक्ट झेल घेतला तर त्यांना 200 रुपये हेमंत निंबाळकर यांच्याकडून. प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे. पुढचा बॉल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय रोहित. या देखील चेंडूला आपण पाहिलेला आहे, खेळून काढलेला आहे, ते म्हणजे डीप स्क्वेअर लेगला. एकदा पूर्ण करता स्ट्राइक स्वतःकडे घेणार का, पाहणं गरजेचं राहील. इंपॉर्टेंट मुकाबला है. आपके पास 9 गेंदे और 23 रनों की जरूरत है. मौका दोनों के पास. भांडुप स्ट्राइकर और ताई पैकस, दो तगड़ी टीम में संघर्षपूर्ण मुकाबला. बंदर फाकड़ी और जेआर थॉमस, आपको भी तैयार रहना होगा अगले घमासान के लिए. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. क्या मजा आ रहा है दर्शकों के लिए. कमाल का मैच. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग मापा तैयार है रोहित. सामना करने के लिए अक्षय पवार.
जिनका खाता नहीं खुला है। 9 गेंदों में जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। फ्लाइंग टिप गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग अपर खिलाड़ी तैनात। उड़ाया आसमान की तरफ, सामने घना अंधेरा हो, पहाड़ को चीतने रास्ता बनाना है। ऍक्शन रिप्ले बघा. शॉर्ट बॉल होता, पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. 8 बॉल 17 धावांची गरज. मॅच इज ऑन. बांडू स्ट्रायकर्सने बनवले होते 90. 91 धावांचं लक्ष होतं. ताई पॅकर्स पालघर संघ देखील या ठिकाणी कमबॅक करतोय. रोहित आचार्य. 8 चेंडू 17 धावांची गरज. 17 कोणत्या संघासाठी खतरा होतोय. अक्षय पवारचा पॉवर आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला श्याम चौधरी यांना आपण पाहतोय. 8 चेंडू 17 धावांची गरज. बांडू स्ट्रायकर जिंकणार की ताई पॅकर्स पालघर. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. संघर्षपूर्ण मुकाबला, गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 यादगार, शानदार गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रोहित तैयार. अक्षय ऑन साइड पर गेंद को पुल किया गया. मिड विकेट बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात, सिंगल लिया, शाम को मौका दिया गया. क्या मुकाबला, ये गजब का मैच. टोटल बड़ा है, बैटल बड़ा चल रहा है. 7 गेंदों में 16 रनों की जरूरत है. राजू, पैसा वसूल मैच मैदान के अंदर. नक्कीच 7 चेंडू धावांची गरज आहे. 16 प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा आपण पाहतोय. राजेंद्र सानप क्रिकेट टुर्नामेंटचा हा 10व्या पर्वाचा देदीप्यमान 16. बघूया कोण जिंकतोय. 7 चेंडू 16 धावांची गरज. शेवटचा बॉल. गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट हँड बॅटर श्याम चौधरी साठी निर्णायक चेंडू राहणार आहे. रोहित आचार्य या ठिकाणी सज्ज होतोय. शकाती फुटचा बॉल श्याम साठी. फुल टॉस. या चेंडूवर आक्रमण. चेंडू सीमा पार. अजून एक गगनचुंबी षटकार. मेरी झलक सबसे अलग. 6 धावा. मॅच इज ऑन. 6 चेंडू 11 धावांची गरज. मुकाबला रुकना नहीं चाहिए, मुकाबला रुकना नहीं चाहिए. सांसे एक बार फिर और तेज. खोल दे मेरे पंख कहता है परिंदा. अभी और उड़ान बाकी है. जमीन नहीं है मेरी मंजिल, पूरा आसमान बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. दर्शकों के लिए जो मनोरंजन चाहिए वो मिला है. मौका अगर देखे तो ताई पाकर के पास है, भांडू चायकर के पास है, लेकिन आज ये दिन जो है ना हमारे दर्शकों के लिए खासम खास है. यादगार लम्हा और कमाल का मैच. अगर आपके पास नाखून है ना तो आप नाखून चबाएंगे, नहीं है तो भी चबाएंगे. नाखून चबाने वाला मैच बीच मैदान पर. नक्कीच हेमंत निमले यांच्याकडून पारितोषिक. प्रेक्षकांमध्ये जर बाहेर आलेला बॉल जर डायरेक्ट तुम्ही कॅच पकडला, सिक्सरचा बॉल, तर तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक आहे हेमंत निमले सरांकडून. त्यामुळे निश्चितपणे जयदीप बोंडिवले यांनी अगोदर देखील आपण पाहिलंय स्वर्गीय ऋतनबुवा ट्रॉफीसाठी वेगवेगळ्या मॅचेस बनवल्या. शहापूर, मॅन फ्रॉम शहापूर, जयदीप बोंडिवले गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला तितकाच घातक अक्षय पवार. 2 बिनीचे खेळाडू, दोन्ही विस्फोटक बॅटर आहेत. या सिच्युएशन साठी परफेक्ट बॅटर आलेले आहेत. स्ट्राईकला अक्षय पवार. 6 चेंडू 10 धावांची गरज. एका बाजूला अनुभवी जयदीप बोंडिवले, फिरवणारा बॉलर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल जयदीपचा. पहिल्याच बॉलवर आक्रमण. चेंडू डगआउटला सलामी देताना गेंदबनी दर्शक छेरत. 4 धावांची गरज. 5 चेंडू. कड़क शॉट. बल्लेबाज अक्षय पवार का इंजन गर्म है. 13 पर खेल रहे. 4 गेंदों का सामना किया. 5 गेंदों में 4 रनों की जरूरत है. टूर्नामेंट के आयोजन करता अजिंक्य सानप साहब मन से यह मुकाबला देख रहे हैं. ऑन साइड पर खेल दिया. क्या बात है. खतरनाक मैच समाप्त. खेल खल्लास. व्हाट अ मैच. अक्षय पवार ने यह मुकाबला समाप्त किया. ताई पैकर ने यह मुकाबला जीता है. सुपर आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. ताई पॅकर संघाने सामना जिंकला. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली
त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आता माग फिरायचं नाही हा संकल्प ताई पॅकर्सने केला. 91 धावांचा पाठलाग करत असताना ते मैदानात आले, ते मैदानात लढले, ते मैदानात नळले आणि हा अतिशय उत्कंठवर्धक सामना त्यांनी जिंकलेला आहे. अभिनंदन ताई पॅकर्स. नक्कीच ताई पॅकर्स अभिनंदन. पालघर संघाला विनंती राहील रवी लिंगाला आणि ओमकार देसाई आपला सर्व संघ फोटो सेशन साठी घेऊन या. आणि जबरदस्त बॅटिंग निखिल चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, प्रयास एज्युकेशन फाउंडेशन, चारकोप मध्ये गेले कित्येक वर्ष सह्याद्री नगर प्रीमियर लीग, चारकोप प्रीमियर लीग यांचे उद्घाते संस्थापक आपण पाहतोय किरणजी देसाई सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राजेंद्र साने मेमल ट्रॉफी मध्ये आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. मी विनंती करेन ओमकार देसाई यांना आपला सर्व संघ फोटो सेशन साठी कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्रज्योत, जिशान, रवी, चला. मॅन ऑफ द मॅच श्याम चौधरी. 12 चेंडू 31 धावांची एक तुफानी खेळी, गेम चेंजर खेळाडू. मेरी झलक सबसे अलग, शाम कर रे काम तमाम. आणि आजच्या संध्याकाळचं नाव निश्चित, आज की शाम, शाम के नाम. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. 12 गेंदे 31 रनों की और क्या अक्षय पवार की पावर नजर आई. कमलेश विश्वकर्मा यांचा संघ आपण बंदर पाखाडी मैदानात आपण पाहतोय. मॅच सुरू होणार आहे. सर्व संघाला ओंकार घेऊन यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी विनंती करेन करण मोरे आपण या, श्याम चौधरी आपण स्वतः या. आणि 4 बॉल ठेवून बघा जसं अजिंक्य सानप यांचं नाव घेतलं प्रशांत आदवडे सरांनी इथे. आणि प्रमुख व्यासपीठाला अजिंक्य सानप, गणेशजी सानप यांना सॅल्यूट देणारा तो षटकार. विजयी भव, आरंभ प्रारंभ शुभारंभ. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काल 2 बॉल 4, 1 बॉल 4. आज आपण एका ओव्हरमध्ये ज्या प्रकारची 2 ओव्हरमध्ये 35 धावांचं लक्ष्य आणि काय मॅच बनवले. श्याम चौधरी मॅन फ्रॉम